नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. पाहुयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट. नसरापूर ते पुणे वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे शक्ती कायदा पुन्हा चर्चेत. कठोर अंमलबजावणीची जोरदार मागणी. महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूरमधील 4 वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार आणि हत्या. आणि आजच पुण्यात 9 वर्षाच्या मुलीवर तिच्याच नातलगाकडून अत्याचाराचा प्रयत्न. प्रश्न एकच आहे, मुली सुरक्षित आहेत का? आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलाय शक्ती कायदा. पण हा नेमका आहे तरी काय? पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आज सकाळी पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. 9 वर्षांच्या मुलीवर तिच्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिक रस्त्यावर उतरले असून संताप व्यक्त करत आहेत. या सलग घटनांमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याच पार्श्वभूमीवर शक्ती कायदा देखील पुन्हा चर्चेत आहे. महिला आणि बालकांवरील गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2021 मध्ये शक्ती कायदा मंजूर केला होता. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्याच्या मुख्य तरतुदी: बलात्कार, सामूहिक बलात्कार, अल्पवयीनांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा, अत्यंत क्रूर प्रकरणांमध्ये मृत्यूदंडाची तरतूद, गुन्ह्याचा तपास 15 दिवसांत पूर्ण करण्याची सक्ती, विशेष परिस्थितीत 30 दिवसांचा कालावधी असेल. न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्यासाठी 30 दिवसांत निकाल देण्याचा उद्देश असेल. पीडितांसाठी आर्थिक मदत, उपचार आणि पुनर्वसनाची तरतूद देखील असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालये आणि तपास पथके. मात्र हा कायदा अद्याप पूर्णपणे लागू झालेला नाही. 2021 मध्ये राज्य विधानसभेत मंजूर झाल्यानंतरही तो राष्ट्रपतींच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे शक्ती कायद्याच्या अनेक तरतुदी आधीच समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळे आता या विधेयकाचा पुनर्विचार करून आवश्यक बदलांसह पुन्हा मांडण्याची तयारी सुरू आहे. नसरापूर आणि पुण्यातील घटनांनंतर नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून एकच मागणी होतीये आणि ती म्हणजे कायदे कडक असण्यापेक्षा त्यांची कडक अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. गुन्हेगारांमध्ये भीती आणि पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती कायदा प्रभावीपणे लागू करणे ही काळाची गरज असल्याचं मत सर्वत्र व्यक्त केलं जात आहे. मुलींची सुरक्षितता हा केवळ कायद्याचा विषय नाही, ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. पण प्रश्न अजूनही उभाच आहे, कठोर कायदे असूनही गुन्हे का थांबत नाहीत? आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की शक्ती कायदा कागदावरच राहणार की प्रत्यक्षात बदल घडवणार. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.